नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण कंबरदुखी आणि आयुर्वेद या विषयास थोडक्यात बोलणार आहोत. आता कंबरदुखी म्हणजे बऱ्याच जणांना लंबर स्पॉन्डिलायसिस असतो. तर ह्या कंबरदुखीमध्ये कंबर खूप दुखत असते, पाय दुखत असतात, पायातनं मुंग्या येत असतात. बऱ्याच लोकांचा एकच पाय दुखत असतो, डावा किंवा उजवा. तो कमरेच्या मागच्यापासून दुखत असतो. तो पाय ओढला खेचल्यागत वाटत असतो. 2-4 पावलं चालल्यानंतर बऱ्याच जणांना बसावंसं वाटत असतं. ह्या प्रकारची लक्षणं ही कंबरदुखीमध्ये किंवा लंबर स्पॉन्डिलायसिसमध्ये दिसत असतात. आता हे कंबरदुखी होण्याची महत्त्वाची कारणं म्हणजे काय? तर ज्यांचा जास्त टू व्हीलरवरून किंवा फोर व्हीलरमधून जास्तीत जास्त प्रवास होत असतो. बसण्याची चुकीची पद्धत असते. मोठ्या प्रमाणात ताकदीपेक्षा जास्त ओझं उचललं जातं किंवा ओझं घेऊन गेलं जातं. बऱ्याच स्त्रियांचं गर्भपात हा विशिष्ट कारणांमुळे केलेला असतो किंवा झालेला असतो. बऱ्याच स्त्रियांचं सिझेरियन 2-3 वेळा झालेलं असतं. बऱ्याच लोकांना मणक्यातून भूल दिली जाते. ह्या तसंच बऱ्याच जणांना गॅसेसची फार समस्या असते किंवा मलावष्टंबाची समस्या असते. ही महत्त्वाची कारणं कंबरदुखीमागे दडलेली असतात. तर तुमची कंबरदुखी कशामुळे आहे त्या अगोदर कारण शोधून त्याच्यावरती जर उपचार केले तर तुमची कंबरदुखी ही फार कमी अवधीमध्ये आपल्याला दुरुस्त करता येत असते. आता कंबरदुखी अगदी थोडक्या स्वरूपात असेल तर जी तुमच्याकडून जास्त प्रवास होत असेल किंवा मलावष्टंब होत असेल तर तो अगोदर तुम्ही टाळला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही आराम केला पाहिजे किंवा विश्रांती घेतली पाहिजे. बसण्याची पोश्चरसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मणका कम्फर्टेबल राहील, स्ट्रेट राहील अशा पद्धतीनं तुम्ही जर बसला तर त्यांनी मणक्याची जी स्ट्रक्चर असते बिघडलेली स्ट्रक्चर ती पण कुठेतरी पूर्ववत व्हायला मदत होत असते. आता थोडक्या स्वरूपात जर तुमची लक्षणं असतील तर त्यातला पहिला कंबरदुखीचा उपाय म्हणजे हलकंसं गरम तेल घ्यावं. ते तेल कुठलं असावं? तिळाचं तेल चालेल, धान्वंतर तेल चालेल, नारायण तेल चालेल किंवा महानारायण तेल चालेल, बला तेल चालेल. यापैकी एखादं तेल आणावं, हलकंसं कोमट करावं आणि त्या तेलाने हळुवारपणे तुमच्या कमरेचा मसाज साधारण 10 ते 20 मिनिटं दररोज सकाळी संध्याकाळ जर केला आणि त्याच्यानंतर तेलाने मसाज केल्यानंतर एरंडाच्या पानाने किंवा निरगुंडीच्या पाण्याने तो पाला आणावा आणि ते पानं गरम करून त्याचा लेप तुमच्या कमरेवरती जर घातला किंवा त्या पाण्याने त्या कमरेला शेक दिला तर त्याचा अतिशय चांगला उपयोग तुमच्या कंबरदुखीसाठी होत असतो. हा एक उपाय झाला. दुसरा मलावष्टंब असू द्या किंवा कंबरदुखी असू द्या किंवा पित्ताचा त्रास असू द्या. ह्या लोकांनी रात्री झोपताना 1 ते 2 चमचा एरंड तेल जेवणाच्या अगोदर जर घेतलं तर त्याचा किंवा तसंच येत नसेल तर तुमची जी रात्रीची भाकरी असते त्याच्यामध्ये एखादा 2 चमचा एरंड तेल टाकून त्या भाकरीचं जर तुम्ही सेवन केलं तर त्या एरंड तेलाच्या सेवनाने तुमच्या कमरेला खूप चांगल्या पद्धतीने ताकद मिळत असते. एरंड तेलाने पोटामध्ये साठलेला वात हा निघून जात असतो किंवा तुमचा पोटा चांगल्या पद्धतीने साफ होत असतो. त्यामुळे एरंड तेलाने सुद्धा तुमची कंबरदुखी आपल्याला चांगल्या पद्धतीने बरी करता येत असते. आयुर्वेदामध्ये पंचकर्माच्या बऱ्याचशा ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत. तर तुमचं दुखणं फार मोठ्या स्वरूपात असेल तर तुम्ही आयुर्वेदाच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पंचकर्मातली कटिबस्ती नावाचा एक प्रकार आहे आणि पिंडस्वेदाचे एक शेक असतो. म्हणजे त्याच्यामध्ये दूध आणि भाताने शेक हा कमरेला दिला जातो. त्याचा अतिशय चांगला उपयोग तुमच्या कंबरदुखीसाठी होत असतो. ह्या पिंडस्वेदाने आणि कटिबस्तीने तुमच्या मणक्यामध्ये झालेले बदल हे सुद्धा आपल्याला ते दुरुस्त करता येत असतात. त्याचबरोबर गुदबस्ती नावाचा एक आयुर्वेदामध्ये प्रकार सांगितलेला आहे. त्याचा सुद्धा ह्या कंबरदुखीसाठी अतिशय चांगला उपयोग होत असतो. त्याचबरोबर जलकौशरण आहेत किंवा विद्धाग्नी आहेत. ह्याही ट्रीटमेंटचा तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून जर त्याचा तुम्ही वापर केला तर तुमची कंबरदुखी ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला घालवता येत असते. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये बऱ्याच प्रकारची औषधं सांगितलेली आहेत. महारासनादी काढा सांगितला आहे, महायोगराज गुगुळ सांगितलेलं आहे, निर्गुंडी घनवटी सांगितलेली आहे. ही बरीचशी औषधं तुमच्या कंबरदुखीसाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असतात आणि ह्या औषधाने कमी अवधीमध्ये कंबरदुखी आपल्याला पूर्णपणे घालवता येत असते. त्याचबरोबर बाजारामध्ये धरासना नावाचा एक लेप मिळतो. तो सुद्धा तुमच्या कंबरेला जर घालून 1 ते 2 दिवस तसाच ठेवला तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होत असतो. त्यामुळे हे जे उपाय आहेत तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने जर घेतले तर तुमची कंबरदुखी किंवा लंबर स्पॉन्डिलायसिस आपल्याला मुळासकट घालवता येते. धन्यवाद.